आता बातमी आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भातली, ज्याची चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये आहे। कारण याचं प्रमुख कारण म्हणजे महायुतीतले दोन प्रमुख नेते, तगडे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले होते। अजित पवार जे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांना आव्हान दिलं होतं भाजपचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार सामोपचाराने यांच्यामध्ये तोडगा निघालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे मुरलीधर मोहोळ अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतील अशी माहिती समोर येते। मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष बनू शकतात। मोहोळ यांच्याकडे 11 जागा तर अजित पवार गटाकडे 10 जागा आहेत अशी माहिती आहे। तर महायुती एकमेकांच्या विरोधात निवडणुका टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर हा तोडगा काढल्याची माहिती देखील समोर येते। अभिषेक मुठाळ आपल्याला ताजे अपडेट देतील। अभिषेक, आता निकाल जो आहे तो आउट ऑफ कॉम्पिटिशन किंवा मैदानाबाहेरच या संदर्भात जो आहे तो निकाल ठरला असं म्हणायचं का अभिषेक? नक्कीच अश्विन, या संदर्भात तडजोड जी आहे ती आपल्याला आता संध्याकाळी झाल्याने पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारच राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार आहे हे जवळपास निश्चित आहे। 11 जागा या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जाणार आहेत, तर 10 जागा ह्या अजित पवार यांच्या गटाला जाताना दिसतील। एकूणच महायुतीचे हे दोन नेते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि यामध्ये कुठेतरी वाद नको, त्यामुळे महायुतीत असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात तोडगा काढल्याचं कळतं आहे। अजित पवार यांच्याकडे अध्यक्षपद तर खजिनदार आणि सचिवपद हे मुरलीधर मोहोळ यांच्या गटाला जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।